नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे योग भाग्य या अकॅडमी चॅनलवर. तर या ठिकाणी आपण 30 प्रश्नांची जीकेची टेस्ट घेतलेली आहे. तर बघूया किती प्रश्न आपले बरोबर येतात. प्रश्न पहिला आहे, पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, 59% भाग पृथ्वीवरचा दिसतो. प्रश्न दुसरा, सर्वाधिक उपनद्या असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे? सर्वाधिक उपनद्या असलेली खालीलपैकी नदी कोणती आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, भीमा नदी ही आहे. प्रश्न आहे तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा, पोपळी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पोपळी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, रत्नागिरी जिल्हा हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, कयंधू नदी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, थरचे वाळवंट राजस्थानमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? निलगिरी पर्वतातील खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, दोडाबोडा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, गंगा नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर गंगा नदीची खालीलपैकी लांबी एकूण किती किमी आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, 2500 किमी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, ऑस्ट्रेलियामधील गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑस्ट्रेलियामधील गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, डाउन्स या नावाने ओळखला जातो. प्रश्न आहे पुढचा. प्रश्न क्रमांक 11, निमोनिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12, एक गाव एक पाणवठा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? एक गाव एक पाणवठा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबा आढाव यांचे आहे. प्रश्न क्रमांक 13, बोर्डो मिश्रण हे उत्कृष्ट खालीलपैकी टिंबटिंब काय आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, कवकनाशक या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आजार चांगले राहते? कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, जीवनसत्व अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, सोलापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता रक्तगट युनिव्हर्सल डोनर आहे? खालीलपैकी कोणता रक्तगट युनिव्हर्सल डोनर आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, ओ. प्रश्न क्रमांक 17, भारताच्या माध्यमातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणते आहे? भारतातील माध्यमातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, कर्कवृत्त. प्रश्न क्रमांक 18, प्रिझन डायरी या तुरुंगात लिहिलेले पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, जयप्रकाश नारायण बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 1, तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, पारा हा धातू वापरला जातो. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. प्रश्न क्रमांक 21, भारताचे पहिले डिजिटल गाव हरिसाल हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतात डॅश या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे? भारतात डॅश या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे? तर पर्याय क्रमांक 3, केरळ या राज्याने दिला आहे. प्रश्न क्रमांक 23, गोराखलँड या नवीन वेगळ्या राज्याची मागणी डॅश या राज्यातून केली जात आहे?
तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल यातून केली जात आहे. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 सन 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध असे कोणी संबोधले होते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे वि. सावरकर. प्रश्न क्रमांक 26 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली? प्रश्न क्रमांक 26 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सन 1899 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 इंडिया डोहो धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 27 इंडिया डोहो धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 28 आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 1998 साली झाली. प्रश्न क्रमांक 29 तेरेखोल कोकणातील अगदी दक्षिणेकडील नदी आहे. तर डॅश खालीलपैकी कोणती नदी ही कोकणातील अगदी उत्तरेस असलेली आहे? तेरेखोल कोकणातील अगदी दक्षिणेकडील नदी आहे. तर डॅश खालीलपैकी कोणती नदी ही कोकणातील अगदी उत्तरेस असलेली आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दमणगंगा नदी आहे. प्रश्न क्रमांक 30 आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक 30 धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे? धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे? तर सर्वांनी कमेंट करून याचं उत्तर द्यायचं आहे. धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचे आहे. धन्यवाद.